नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आत्तापर्यंत तुमच्या कानावर पडलंच असेल की यंदा कमी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. पण खरीपातलं महत्त्वाचं पीक म्हणजे कपाशी. आता या कपाशीची लागवड पण आपल्याला कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊनच करावी लागणार आहे. त्यासाठी वाण कोणते निवडायचे, लागवड पद्धत कशी असली पाहिजे, कमी पाण्यात आपलं पीक तग धरून राहील आणि उत्पादनही तेवढंच मिळेल, हेच सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सध्या बाजारात कपाशीचे बीटी, नॉन बीटी, देशी आणि संकरित वाण उपलब्ध असतात. परंतु कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन वाणांची निवड करताना आपल्याला काही गोष्टींचा विचार करायचा आहे. वाणांची निवड करताना कोरडवाहू लागवडीचा प्रकार तसंच वाणांचे गुणधर्म याचा विचार करावा. जसं तो पाण्याचा ताण सहन करणारा असावा, तो कमी कालावधी म्हणजेच अगदी 140 ते 150 दिवसातच तयार होणारा असावा. कारण लवकर फुलोरा आणि बोंड परिपक्व झाले आणि नंतर जरी पावसाचा ताण पडला तरी नुकसान टाळता येऊ शकतं. याशिवाय वाणाची कायिक वाढ ही कमी असली पाहिजे. तसंच त्या वाणाची मुळं ही खोल जाणारी असली पाहिजेत. सोबत कमी उंचीच्या बीटी वाणांची निवड फायदेशीर राहते. आता तुम्ही म्हणाल, हे वाण कोणते आहेत बरं? त्यामुळे आपण आज कृषी विद्यापीठानं शिफारस केलेले हे वाण पाहूयात. जसं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने AKA 7, AKA 8, AKA 2013-8 या वाणांची शिफारस केलेली आहे. याशिवाय महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले धन्वंतरी तर मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या PA 255 या वाणांचा समावेश होतो. हे वाण पाण्याचा ताण सहन करतात, म्हणजेच अगदी 400 ते 600 मिलीमीटर पावसात ते चांगलं आणि शाश्वत उत्पादन देतात. वाणांची तर माहिती पाहिली, पण कमी पावसातही पिकांचं उत्पादन कसं जास्त घेता येईल हे जाणून घेऊयात. यामध्ये पहिलं तर वाणांची पेरणी वेळेवर करायची आहे. तसंच पिकांची हेक्टरी संख्या सुद्धा योग्य ठेवायची आहे. यासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे 2 ओळीतील आणि 2 रोपांमधलं अंतर हे योग्य प्रमाणात ठेवायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कपाशीची अतिघनता लागवड म्हणजेच हाय डेन्सिटी प्लांटिंग करायचं आहे. यासोबत कपाशीमध्ये आंतरपिकाची लागवड करायची आहे. यात मूग किंवा उडीद या पिकांची एकास एक ओळ म्हणजेच एक ओळ कपासाची आणि एक ओळ मूग किंवा उडदाची या प्रमाणात लागवड करायची. यामुळे पीक उत्पादनातील जोखीम कमी होते, कारण आंतरपिकांमुळे जास्तीचं उत्पादनही मिळतं. कमी पावसामुळे कपाशीचं रुंद वरंबा आणि सरी पद्धतीने तर उताराला आडवी पेरणी करायची. हे झालं लागवडीचं. पण आधीच पाणी कमी आहे, त्यामुळे आपल्याला तणांची वाढ होऊ द्यायची नाहीये, कारण ते पिकाबरोबर जमिनीतल्या ओलाव्याशी स्पर्धा करतं. त्यामुळे शेत किमान 9 आठवड्यांपर्यंत तणविरहित ठेवायचंय. यासोबत फुलोरा, पाते आणि बोंडे तयार होण्याच्या अवस्थेत तसंच पावसाचा जास्त दिवस खंड पडत असेल तर 1% पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करायची. आणि जेव्हा पावसाचा ताण खूप दिवस पडेल तेव्हा सॅलिसिलिक आम्लाची 100 ppm या प्रमाणात फवारणी करायची. ही माहिती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कापूस संशोधन विभागाचे कापूस कृषी विद्यावेत्ता डॉक्टर संजय काकडे यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.